आज होता आमच्या इथे धुलवडीचा सण म्हणजेच होळी खेळणार होतो आम्ही सगळे. गावाकडे तर रंगपंचमीला सगळे होळी खेळतात, पण आमच्या इकडे धुलवडीला खेळतात आणि खरंच खूप छान मजा येते. मला तर हा सण खूप आवडतो. आमच्या इथे तर सगळे कोरडीच खेळतात, पण मला ओली म्हणजे पाण्याने खेळायला सुद्धा खूप आवडते. आणि अवधू तर इतका रंगलेला ना, बापरे! म्हणजे त्याला इतकी छान मजा वाटत होती ना. गेले 4-5 दिवस त्याचं पाण्यानं खेळणं चालूच होतं, पण आजसुद्धा त्याला खूप मजा येत होती. बायकांनी सुद्धा खूप एन्जॉय केला. ते सगळं झालं, अंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही निघालो गावाकडे जाण्यासाठी. कारण गावाकडे जाणं आमचं खूप महत्त्वाचं होतं. यात्रा होती आणि यात्रेचं जेवण होतं आमच्या सगळ्यांकडून आणि देवाचं असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकत्र असणं खूप गरजेचं होतं. जाताना ग्रहण लागण्याच्या आधीच आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आणि त्यानंतर CNG वगैरे टाकी फुल करून घेतली आणि आता संध्याकाळी 7 कुठेच थांबणार नव्हतं, डायरेक्ट जयसिंगपूरला थांबणार होतो. आणि ग्रहण लागणार होतं, त्यामुळे तर काही खाणं पिणं तर काहीच नव्हतं. तसं तर आम्ही काही पाळणार नव्हतं, पण आपोआप पाळलं गेलं. संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही जयसिंगपूरमध्ये पोहोचलो, कारण तिथून दीदींना घेऊन आम्हाला उत्तूरला जायचं होतं. पोहोचलो मस्तपैकी आणि दीदींना जे सरप्राईज आणलेलं होतं म्हणजे दिलेलं, तसं तर ते दादांनीच दिलेलं, पण हे दुबईला गेलेले त्यांनी ते तिथून आणलेलं. आत्तापर्यंत दीदींना माहीत नव्हतं, डायरेक्ट आत्ता माहीत झालं. त्यांच्यासाठी आम्ही आणलेला गॅलेक्सी सॅमसंग S24 अल्ट्रा आणि खूप छान होता. त्यांना इतकं त्यांची रिॲक्शन बघण्यासारखी होती ना, खूप त्यांना आवडलासुद्धा तो. आणि त्या तर खूप खुश झालेल्याच. मस्तपैकी त्यांनी पावभाजीचा बेत केलेला, ते सगळं जेवलो आणि आम्ही निघालो उत्तूरला जाण्यासाठी. आणि ह्या दोघांची इतकी मस्ती चाललेली. अवधूत तर इतक्या दिवसाच्या गप्पा दीदूला एकाच दिवसात सांगत होता सगळ्या. काय बोलणं चाललेलं त्यांचं त्यांनाच माहिती. उत्तूरला पोहोचलो.